हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवत आहोत रस्सा भाजी. ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे. याच्यामध्ये जे वाटण घातलेले आहे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. ही भाजी बनवताना याच्यामध्ये कांद्याचा वापर देखील केलेला नाही आहे आणि चवीला तर खूपच छान होते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आजच्या रेसिपीचं मेन साहित्य आहे घेवड्याच्या शेंगा. याला आमच्याकडे घेवड्याच्या शेंगा म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. विचारण्याचं कारण असं की याच्या आधी देखील आपण या शेंगांचा सुक्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये कमेंट केलेले आहेत की आमच्याकडे याला घेवड्याच्या शेंगा म्हणतात, वालाच्या शेंगा म्हणतात, पापडीच्या शेंगा म्हणतात. तर काय म्हणत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. तर सगळ्यात आधी आपल्याला या ज्या शेंगा आहेत या अशा सोलून घ्यायच्या. दोन्ही साईडच्या शिरा म्हणजे असे हे धाग्यासारखं जे निघत आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर शेंग ओपन करायची आहे आणि कीड नाही पाहायचं आहे आणि हाताने या शेंगांचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. ह्या शेंगा बरेच जण कापून घेतात, तर कापून न घेता अशा हाताने तोडून घ्यायच्या आहेत. शेंगेच्या दोन्ही टोकांनी अशा ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, त्या खाताना दातामध्ये येत नाहीत आणि हाताने अशा ह्या सगळ्या सोलून घेतल्या म्हणजे कुठेही अशा ह्या शिरा राहत नाही. तर या पद्धतीने पाहू शकता एवढ्या शेंगांच्या ह्या शिरा निघालेल्या आहेत आणि शेंगा देखील आपल्या निवडून झालेल्या आहेत. यानंतर या शेंगा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. एक 5 ते 7 मिनिट अशा पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर पाणी काढून घेतलेलं आहे. आपल्याला थोडीशी रस्सेदार भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण घेतलेले आहे 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचे तीळ आणि 2 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आधी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. शेंगदाण्यांना थोडा जास्त वेळ भाजायला लागतो, त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपण इथे लो फ्लेमवर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित असे भाजले जातील. किंवा भाजलेले शेंगदाण्यांचा कूट जर असेल तर तो देखील आपण वापरू शकतो. आणि शेंगदाणे भाजल्याच्या नंतर मग आपण याच्यामध्ये तीळ आणि खोबरं भाजून घेणार आहोत. तीळ आणि खोबऱ्याला जास्त वेळ भाजायला लागत नाही, त्याच्यामुळे आपण हे नंतर टाकलेलं आहे आणि हे सुक्कंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं किसून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं हे गरम झालं की याला आपोआप तेल सुटायला लागतं. इथं पाहू शकताय कढई देखील हलकीशी तेलकट झालेली आहे आणि हलकंसंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. कलर चेंज होतपर्यंत वगैरे असं न भाजता हलकंसं गरम होईल इतपत आपण हे भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. घाईच्या वेळी कुठली रस्सा भाजी बनवायची असेल किंवा सुकी भाजी जरी बनवायची असेल आणि हे असं तीळ खोबरं शेंगदाण्याचं वाटण जर करून ठेवलेलं असेल तर झटपट आपली भाजी देखील आपण बनवू शकतो. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल देखील गरम झालेलं आहे. ते सगळ्यात आधी फोडणी घालून घेऊया. फोडणीमध्ये आपण पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी घेतलेली आहे. तर जिरे आणि मोहरीला चांगली फोडणी बसली की याच्यामध्ये टाकत आहोत 1 चमचा बारीक कापलेला लसूण. लसूण हलकासा परतून झालेला आहे आणि त्यानंतर टाकत आहोत आपण 4 ते 5 ताजी कढीपत्त्याची पानं आणि यानंतर आपण जे शेंगा धुवून घेतलेल्या आहेत त्या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहे. गॅस आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि शेंगा ज्या आहेत त्या चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत. तेलावर अशा शेंगा परतून घेतल्या म्हणजे त्याचा कलर छान येतो, चव छान येते. 2 मिनिट आपण अशाच शेंगा परतून घेतलेल्या आहेत. तेलामध्ये चांगल्या ह्या अशा परतल्या गेलेल्या आहेत. इथं पाहू शकताय कलर मस्त आलेला आहे आणि सगळीकडे तेलाचं कोटिंग झालेलं आहे. आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. सुक्या मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे 1 चमचा धनाजिरा पावडर, पाव चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, 2 चिमूट हिंग आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिट भाजी परतून घेतल्याच्या नंतर आपण हे टाकणार आहोत. आता हे सगळ्यात आधी मसाले जे आहेत असे मिक्स करून घेतलेले आहेत. मिक्स केल्याच्या नंतर आपण हे वरून भाजीवर ॲड करत आहोत आणि आता मसाले जे आहेत सगळे भाजीमध्ये आता मिक्स करून घेऊया. मसाल्यांचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. दिसायला देखील भाजी छान दिसत आहे. अशीच जरी ही सुकी भाजी करायची म्हटली तरी चवीला छान लागते. आपण थोडीशी रस्सा भाजी करत आहोत, तर आधी हे असे मसाले जे आहेत व्यवस्थित शेंगांबरोबर परतून घेतले म्हणजे मसाल्यांची चव जी आहे ती छान अशी शेंगांमध्ये मुरते. तर आता काय करायचं आहे, ह्या शेंगा आहे ना 2 मिनिट अशा मसाल्यांबरोबरच वाफवून घ्यायच्या आहेत.
2 मिनटानंतर आपण हे काढलेलं आहे. चांगली अशी वाफ आलेली आहे. तर पुन्हा हे मिक्स करायचे आहे आणि याच्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे शेंगा लवकर शिजतात देखील आणि चव देखील भाजीची छान राहते. भाजी शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. तर अंदाजे 1 ग्लास गरम पाणी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं हे विसळून टाकलेलं आहे. पाण्याचं प्रमाण आपल्या भाजीचा थिकनेस किती हवा आहे त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं. तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. हलकीशी उकळी या पाण्याला यायला लागली की आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे खोबरं, शेंगदाणे आणि तिळाचं, ते आपल्याला थिकनेसनुसार ॲड करायचं आहे. तर मी इथं साधारणतः 3 चमचे हे वाटण ह्या भाजीमध्ये टाकलेलं आहे. भाजी मिक्स करून घेऊया. तर आत्ता जरी ही पातळ वाटत असली तरी शिजत आल्याच्यानंतर याच्यामध्ये एक मस्त असा थिकनेस येईल. हे मिक्स करून झालेलं आहे. तर आता भाजी आपल्याला कवर करायची आहे आणि 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. भाजी ऑलरेडी आपण तेलावर देखील परतून घेतली होती, त्याच्यामुळे 8 ते 10 मिनिटामध्ये ही एकदम अशी व्यवस्थित शिजली जाते. इथे पाहू शकताय साधारणतः 8 ते 10 मिनिटानंतर भाजीमध्ये एक छान असा थिकनेस आलेला आहे आणि भाजीच्या शेंगा अशा हातावर घ्यायच्या आहेत, दाबून बघायच्या आहेत. जर व्यवस्थित अशा प्रेस झाल्या तर भाजी आपली शिजलेली आहे. आता ही कवर करूया आणि एक हलकीशी वाफ आली का गॅस आपण बंद केलेला आहे. अशी वाफ आतमध्ये मुरली म्हणजे काय होतं, भाजीची चव जी आहे ती छान राहते. तर भाजी आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे. दिसायला देखील छान दिसत आहे. थिकनेस देखील आपण पाहू शकताय. अशी थोडीशी अशी ओलसर भाजी खायला छान लागते. तर आणि एकदम अशी मऊसूद अशी ही शिजलेली आहे. तर गरम गरम चपाती, भाकरी आणि भातावर खायला देखील छान लागत आहे. तर नक्की या पद्धतीची भाजी करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.